आणि स्कोरर थांबायचंय स्कोरर रेडी नाही आहेत थांबायचं जरा. बॅट्समन नेम आहेत रिजवान भाई अँड समीर भाई बिग बॉस और बॉलर नेम कृष्णा. स्कोरर रेडी. अंपायर्स यू कॅन स्टार्ट नाव. आणि संघाची सुरुवात एक अतिरिक्त धावाने झालेली आहे. धावसंख्येला बोनी झालेली आहे धावसंख्येची. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव 9+1 धावसंख्येत बढत. धावसंख्या 3. गोलंदाज दबावाखाली आलेला आहे आणि संघाने त्याचं मनोबल वाढवलेलं आहे आणि पुन्हा तो गोलंदाजी कंटिन्यू करतोय. उत्कृष्ट असा बॉल आणि त्याचबरोबर उत्कृष्ट असं कौशल्यपूर्ण रिजवान भाई यांची बॅटिंग. अतिशय उत्कृष्ट असे अनुभवी खेळाडू. एक बॉल झाला फक्त. 6 रन. 1 बॉल 6 रन झालेले आहेत. गचाळ क्षेत्र रक्षण. 1 रन डिक्लेअर दिली जाते. धावसंख्येत बढत. अतिशय तो अनुभवी खेळाडू वॉरियर्स फॅमिली संघाचे. स्ट्राईकवर आहेत रिजवान भाई. उत्कृष्ट असा बॉल उत्कृष्ट असा चेंडू. खरोखरच मनोबल वाढवलेलं आहे कृष्णा या बॉलरने. आणि हा डॉट बॉल. उपस्थित सर्व पुरुष महिला प्रेक्षक सगळ्यांचे आयोजकांकडून खूप खूप स्वागत इकडे केलं जात आहे. आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत वॉरियर्स फॅमिली संघाचे खेळाडू. लास्ट बॉल टू गो. 8 रन. 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. अतिरिक्त धाव. पंचांचा वाईल्ड बॉलचा निर्णय. आणि आउट झालेले आहेत बॅट्समन. पंचांचा निर्णय आउट आहे. पंच आणि लेग अंपायर दोघांनी डिसिजन दिलेला आहे. 1 षटक संपलेला आहे. 1 षटकांकित धावसंख्या झालेली आहे. 1 ओव्हर 10 रन. धावसंख्या झाली आहे 10. नवीन खेळाडू आलेले चौहान स्ट्राईकवर आहेत. रिजवान भाई नवीन बॉलर धीरज आपलं सेकंड षटक घेऊन येत आहेत. वॉरियर्स फॅमिली संघाच्या खेळाडूंना विनंती. पंच डिसिजन देतील. थांबायचंय जरा. थांबायचंय. डेड बॉल आहे जरा थांबायचंय. रिव्ह्यू घेतलेला नाहीये आणि बाहेरच्या वॉरियर्स फॅमिली संघाच्या खेळाडूंना विनंती. जे बॅट्समन आहेत स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर त्यांचा कॉल असेल. संघाच्या खेळाडूंनी बोलायचं नाहीये बाहेरून. नाही सुहानने सांगितलं नव्हतं बहुतेक. सुहानने सांगितलेलं नव्हतं. आता बाहेरच्या खेळाडूंनी रिव्ह्यू नाही येतो. त्यांच्याकडे अजून एक रिव्ह्यू शिल्लक आहे. रिक्वेस्ट आहे प्लीज वॉरियर्स फॅमिली संघाच्या खेळाडूंना थोडं कोऑपरेट करतात. खूप खूप थँक्यू.
आणि उत्कृष्ट असा वनडेसाठी लगावलेला हा फटका सगळ्या खेळाडूंचे आम्ही खरंच कौतुक करतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते सहकार्य करतायत आयोजकांना. खरंच त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्याला या आजच्या प्रीमियर लीगसाठी आपल्याला प्रमुख पाहुणेसुद्धा त्यांचीसुद्धा उपस्थिती आपल्या या आजच्या दिवसभरात आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला पाहुणे येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या या प्रीमियर लीगसाठी आपल्याला आपल्या सोसायटीतीलच एक रहिवासी गुरमीत सिंग बमरा त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे आपल्या प्रीमियर लीगसाठी. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर आता सध्या स्ट्राईकवर असणारे बॅट्समन रिजवान शेख त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथे लागतंय आपल्या प्रीमियर लीगसाठी. पुढचा चेंडू गोंधीरज आणि पुन्हा एकदा एक रन इथे रिजवानच्या बॅटीने. धावसंख्येत हळूहळू वाढ होते. अनुभवी खेळाडू रिजवान भाई आणि हा फटका लावताना आणि एक धाव घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून. स्ट्राईकवर आलेले आहेत सुहान. 4 बॉल झालेले आहेत. आणि हे बॉक्स आउट झालेले आहेत सुहान. नवीन बॅट्समन क्रीजमध्ये येताना शोएब शेख शोभू. तसेच आपल्या सोसायटीतील ज्यांचं भाजीपाल्याचं दुकान आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा आवाज असणारे सुश्राव्य भजन करणारे आपले माननीय श्री तुकाराम दादा काटे त्यांचा सुद्धा खूप खूप आभार आयोजकांकडून. स्कोअर सांगितला जाईल. अक्षय स्कोअर सांगायचा आहे. 2 ओव्हर 13 रन. स्कोररचं करावं तेवढं कौतुक कमी. 2 ओव्हर 13 रन झालेले आहेत. संघाने नोंद घ्यायची आहे. टोलावलेला चेंडू चौकार अडवण्यात यश मिळालेलं आहे वी मॅनेज किंग्स संघाच्या खेळाडूंना. स्ट्राईकवर आहे शोभू आणि पुढे येऊन टोलावलेला चेंडू. आताचे रन किती आहेत अंपायर? 2 रन. धावसंख्येत बढत. धावसंख्या वाढलेली आहे. 2 रनांची बढत. आणि एका अव्हेंजर संघ पुढचा मॅच खेळण्यासाठी तयार. चंदन आणि टीम तुमचे सुद्धा आयोजकांकडून खूप खूप वेलकम. एक धाव घेण्यात यशस्वी. ताक चिकी चिकी बुबुम बुम. एक चिकी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि आताचा नो आणि त्याचबरोबर चौकार. 9+4 लाईन टच झालेली आहे पुढे गोलंदाजाची. तर बॉक्स टच झाल्यामुळे हा नो बॉल आहे. आणि 9+4 कमालीची बढत त्या धावसंख्येमध्ये. बॉल वाईड आहे का? पंचांनी आपल्या थर्ड अंपायरला विचारलेलं आहे आताच्या बॉलचा. आणि पुन्हा एकदा आता स्ट्रॅटेजी करताना वॉरियर्स फॅमिली संघाचे कर्णधार समीर त्यांच्या संघाचे बिग बॉस. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्याला सहकार्य लाभलेले स्पॉन्सर्स SG कॅफेचे सर्व त्यांनी पेड काउंटरचा स्टॉल आपल्या इथे लावलेला आहे आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्या प्रीमियर लीगसाठी लाभलेलं आहे. SG कॅफेचे ओनर सुशांत गाडे आपल्या फेज 1 मधील रहिवासी. त्याचबरोबर कमिटी मेंबर त्यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या सोसायटीतल्या कार्यक्रमामध्ये लागत असतं. त्याचबरोबर श्री विनेश दादा कदम त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. ब्रदर्स ॲडव्हर्टायझिंगचे सर्व श्री उमेश दादा हवालदार त्यांचे सुद्धा खूप खूप आभार.
वी मॅनेज किंग्स त्याचे प्रोप्रायटर श्रीराम राठोड त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. वी मॅनेज किंग्सचे सर्व आपले स्पॉन्सर्स आणि तेच सध्या बॉलिंग करत आहेत श्रीराम राठोड सर त्यांचे सुद्धा खूप खूप आयोजकांकडून धन्यवाद. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. शोभू नॉन स्ट्राईकला, रिझवान भाई ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल टू गो. पंचांचा निर्णय. स्टेप अप करून पुढे मारण्याचा प्रयत्न आणि आताचा नो बॉल आहे आणि रनआउट आहे, त्याच्यामुळे एक धाव नो बॉलचा, एक रन मिळेल बॅट्समन टीमला आणि खेळाडू सुद्धा बाद आहे आताचा. आणि नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे खेळाडूने, गोलंदाजाच्या टीमने. पायाचा क्रीज आहे तिकडे बॉलिंग एंडला. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. आपले थर्ड अंपायर चेक करत आहेत. आपली रिव्ह्यू टीम अतिशय अनुभवी असे रिव्ह्यू टीम मनोजदा बोयर सत्यम लाईव्ह इव्हेंटच्या चॅनल तर्फे, त्याचबरोबर अनायका प्रीमियर लीग आपलं यूट्यूब चॅनल, त्या चॅनलवरती आपलं या मॅचचं थेट प्रक्षेपण सगळ्या आपल्या खेळाडूंना, रहिवाशांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रपरिवारांना सगळ्यांना घर बसल्या अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण सोसायटीमध्ये पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे श्री अशोकदादा पाटील शर्वरी एंटरप्राइजेसचे ओनर. नो बॉल काउंट झालेला आहे, ओव्हर झालेली आहे. बॅट्समन सुद्धा बाद झालेला आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 26 रन झाले. 3 ओव्हर 26 रन. 3 ओव्हर 26 रन झाले. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. V9 स्ट्राईकवर आहेत पारस, नवीन खेळाडू. त्याचबरोबर आपल्याला सहकार्य लागलेले आहे निल्सन केक्सचे सर्व श्री निलेश पराय सर, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि डिक्लेअर रन लेग अंपायर कडून, लेग अंपायर केडी, त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी. कंटिन्युअस अंपायरिंग करत आहेत. आताच पारससाठी एक सुवर्ण संधी. नो बॉल आताचा लेग अंपायरने दिलेला आहे. पारससाठी एक पारितोषिक, जर त्यांनी चौका मारला, आताचे +2 आहेत का? +2 आहेत. स्कोरर नोंद घ्यायची आहे. पारससाठी सुवर्ण संधी आली आहे. एका चौकाला अखेर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. जर त्यांनी चौकार लगावला तर संकेतदा दळवी यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक येईल. एक धाव घेण्यात यशस्वी. अजूनही त्यांना चान्स आहे. 3 बॉल झालेले आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पारस यांच्याकडूनच. आणि गच्चा क्षेत्ररक्षणाचा फायदा वॉरियर्स फॅमिलीला इथे मिळताना धावसंख्येत बढत, धावसंख्या 4 ने वाढलेली आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग शोएब शेख उर्फ शोभू. अतिशय उत्कृष्ट असं आज खेळ इथे बघायला मिळतोय. सगळे आपले प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतायत. बॉल जमा केलेला आहे संघाने.
बॉलिंग टीमने 37 रन झाले, 38 टू विन. स्कोररचं करावं तेवढं कौतुक कमी. 37 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 38 रनांची आवश्यकता. पुढील होणारा सामना अनायका अव्हेंजर्स वर्सेस आर्यन किंग्स. रखरखत्या उन्हात हा होणारा सामना. अतिशय दोन संघ, नवीन संघ आणि त्याच स्फूर्तीने खेळणारे हे दोन संघ आहेत. अनायका 4 मधील दोन संघ आर्यन किंग्स वर्सेस अनायका 4 अव्हेंजर्स. यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, त्यांनी टॉस साठी यायचंय. अशोक मामांना मी रिक्वेस्ट करतो, त्यांनी टॉस साठी यायचंय. थांबायचे जरा, टॉस होऊन द्या या मॅचचा. अनायका अव्हेंजर्स आणि आर्यन किंग्स संघाचे कर्णधार थोडं लवकर यायचंय. फक्त टॉस उडवण्यासाठी यायचंय. नंतर तुमच्याकडे एक इनिंगचा वेळ असेल तुमचे खेळाडू जमा करण्यासाठी, गोळा करण्यासाठी आणि तुमचा टॉस जिंकताय. अशोक मामा, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. एज इज जस्ट अ नंबर असे आपले अशोक मामा. टॉस अनायका अव्हेंजर्स आलेला आहे. त्यांनी 2 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांचा वेळ घ्यायचा आहे आणि बॅटिंगचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. अनायका अव्हेंजर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. पारससाठी अजून एक सुवर्ण संधी आलेली आहे इकडे. श्री संकेतदादा दळवी यांच्याकडून जर ते बॉलिंग टाकतात आणि ते विकेट घेत आहेत तर प्रत्येक विकेटला 50 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथे आलेलं आहे. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता, सॉल्व्ह झालेला आहे. आर्यन किंग्सचे कर्णधार शिवाजी. खूप अशी मोठी फॅन बेस आहे आर्यन किंग्स या संघाची. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण समीरबाई संघाचे, त्यांच्या संघाचे बिग बॉस. आणि आताचे 1 रन आहे, 2 बॉल झालेले आहेत. हा तिसरा चेंडू टाकलेला आहे, बॉल डॉट झालेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी विनोद नाईन. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यशस्वी. सूझबूझ की बल्लेबाजी यहाँ पे विनोद नैन करते हुए है. गेंदबाजी करने रिजवान भाई, बहुत ही उम्दा प्लेयर. एक ओव्हर झालेली आहे. 1 षटक अखेर धावसंख्या झालेली आहे. 1 ओव्हर 3 रन. 1 ओव्हर 3 रन. स्ट्राईकवर आलेला आहे श्रीधर. बॉलिंग एंडला आहेत समीरबाई. आणि पुढून खेळायच्या प्रयत्नात स्टंपिंग बाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी किपिंग. आउट दिलेला आहे केडी यांनी. लेग अंपायर. बॅट्समन नॉट आउट. बॅट्समन नेम अभिषेक. आउट झालेले आहेत. स्टेपअप करून पुढे मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक हे स्टंपिंग आउट झालेले आहेत. बॅट्समन नेम न्यू बॅट्समन. बॅट्समन नेम प्लीज विकास. बॅट्समन नेम विकास. समीरभाई बॉलिंग यांच्या. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. आजचा 1 डिक्लेअर आहे. उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू. त्याच पद्धतीने रिजवान भाई यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अनुभवी खेळाडू. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते पार्टिसिपेट करत असतात. मुंबई, नवी मुंबई. 2 ओव्हर 5 रन.
2 षटक अखेर धावसंख्या झालेली आहे 5. तिसरे षटक घेऊन आलेले आहेत अशफान. चालू असलेला सामना मॅच नंबर 30. उत्कृष्ट असा टॅप शॉट आणि त्या गॅलरीमध्ये गेलेला आहे. पहिल्या फ्लोअरच्या बॉल द्यायचा, इथे दुसरा बॉल द्यायचा, त्यांना बॉल दिलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण रिजवान भाई यांच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन आला अशफान. स्टेपअप करून खेळण्याचा प्रयत्न आणि हा मिसफील्ड शोभकडून. तरी पण एक धाव वाचवलेली आहे त्याने त्यांच्या संघासाठी. विनोद यांचा जोरात फटकेरी करण्याचा प्रयत्न. एक शॉट त्यांनी मारलेला आहे. 1 रन. धावसंख्येत बढत. धावसंख्या वाढलेली आहे. 3 षटक झालेले आहेत. स्कोर झालेला आहे अक्षय 3 ओव्हर 7 रन. 3 ओव्हर 7 रन. आताचा सुरू असलेला मॅच नंबर 30 30वा सामना आपल्या लीग मधला. पहिलं सत्र मॉर्निंग सेशन सध्या सुरू आहे. अतिरिक्त धावसंख्येत बढत. स्ट्राईकवर आलेले आहेत विकास. लावलंच नाही तू. नेक्स्ट मॅच. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि हा सामना संपलेला आहे आणि वॉरियर्स फॅमिली हा संघ विजयी झालेला आहे. संघाचे खूप खूप अभिनंदन आणि वी मॅनेज किंगला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा सामना वॉरियर्स फॅमिली संघाने जिंकलेला आहे. 30 सामने झालेले आहेत आपल्या या आजच्या लीग मधले. पुढचा सामना 31वा सामना अनायक ॲव्हेंजर्स वर्सेस आर्यन किंग्स. आताचा चालू होणारा सामना अनायका ॲव्हेंजर्स वर्सेस आर्यन किंग्स. अनायका ॲव्हेंजर्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तसेच अनायका किंग लवकरात लवकर फिल्डिंग लावावे, टाइमपास नाही. वा बरोबर आहे ना. कशाला बॉल मिलेगा, फील्डिंग लगाओ, बॉल लगाओ. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आर्यन किंग्स तुम्ही तुमचे खेळाडू लवकरच ग्राउंडवरती क्षेत्ररक्षणासाठी उभे करून घ्यायचे आहेत. कर्णधारांना विनंती दोन्ही संघाच्या लवकरात लवकर आपली फिल्डिंग